लवकर आलास मित्रा, थँक्यू. थँक्यू. तर चला पाहिजे. हा? दिसला ना आता बघतोय. तू दिसणार बाबा, तुला मी स्टार्टिंगलाच टाकणार इंट्रोला. आता चेहरा दाखव, लोकांना समजल्या पाहिजे. ओमकार रटाडे का? हे काय होतं? व्हिडिओचा मेन माणूस आला. अरे कुठं चाललास? मग तू फिरलास का बाबा? हा योगेश पोटपोडे आणि हा मंदार मामुगडे. काय दाखवतोयस? लाईव्ह आहेस का? इंस्टाग्राम? काय ते शेअर बिअर करून टाका सगळ्यांना. नाही सबस्क्राईब करा सांग. सबस्क्राईब करा सांगू. एवढा बाद झाला. मग सबस्क्राईब करा सांग आपल्या चॅनलला. योगी आहे ना, त्याला सांगतो आता. शिवम गरुले चॅनलला बस सबस्क्राईब करा, पाया पडतो. मंडळी, मी शुभम खैरुले आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर मित्रांनो, आज आपण जातोय निजामपूरला, म्हणजेच कुंभे वॉटरफॉलला. कुंभे वॉटरफॉल काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहित नसेल. सो आज आपण तिथे जातोय. खूप सुंदर जागा आहे तिथली. त्या वॉटरफॉलची माहिती मला जास्त करून नाहीये, माझ्या मित्राला आहे. त्याचं नाव आहे योगेश पोटपोडे. योगेश पोटपोडे तुम्हाला माहिती असेल, चुलीवरील बिर्याणी अशी एक व्हिडिओ आहे, इथे आय बटन वरती तुम्हाला बघायला मिळेल. त्या व्हिडिओमध्ये तो होता योगेश. सो त्याला जास्त करून याची माहिती आहे. तो आपल्याला तिथे घेऊन जाणार आहे. आणि माझ्यासोबत माझे खूप सारे मित्र आहेत. आणि स्पेशल करून आज माझ्यासोबत येतोय सौरभ चावरेकर, म्हणजे रोहातील, म्हणजे आमच्या रोहा तालुक्यातील एक चांगला नामांकित एक फोटोग्राफर आहे सौरभ चावरेकर. त्याच्याच आपण आता स्टुडिओमध्ये आहोत आणि त्याला घेऊन मी आता निघतोय कुंभेला. तर मित्रांनो, जर ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब म्हणजे खाली जे नाव आहे ना लाल रंगामध्ये सबस्क्राईब, तिथे क्लिक करायचं आहे. आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर परत तिथे क्लिक करू नका, असं केल्याने अनसबस्क्राईब होईल. तर चला निघूया, आपली वेळ झालेली आहे कुंभेला जायची. सौरभ झालं काय? 5 मिनिटं थांबलं फक्त, 5 मिनिटं. अरे चल ना भाई, वाट बघते सगळे. चलो. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहे ते कोलाडला. म्हणजे कोलाड तुम्हाला माहितीच असेल, कोलाडच्या हायवेवरती आहोत आपण. आणि कोलाडच्या पुढेच वरसगावच्या इथून एक फाटा लागतो, तो इकडे सुतारवाडीला जातो. सो त्या रोडने आपल्याला वरती जायचं आहे पौरपर्यंत. आणि आम्ही आता सध्या दोघेच आहोत, सौरभ आणि मी. आणि माझे काही मित्र येत आहेत बाईकवरून. सो त्यांचा वेट करत इथे थांबलो आहे आम्ही. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो नसाल करत तर आपली इंस्टाग्राम लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि तिथे आपल्या टचमध्ये राहू शकता. म्हणजे सुतारवाडी फाटा असं बोलतात. आणि इथे थांबल्यानंतर हा बघा, सकाळी बोललाय घरून जेवून नाही आलोय आणि इथे थांबल्या वडापावची टपरी दिसली. तसा भाई वडापाव खायला धावत आला. जेवून नाही आलास घरून? मला नाही ना खात भाई, फॅटी फूड. अचानक सांगता चला वॉटरफॉलला, असं होतो का? प्लॅन अचानकच होतो, समजलं का? अचानक प्लॅन सक्सेस होतो. प्लॅनिंग करून काय नाही होत. तुला खायचं तर खा ना. नाही ना मी खात भाई वडापाव. खा तू. हे माझे मित्र आहेत ना, नेहमी वेट करायलाच लावतात. म्हणजे नेहमी मी प्रत्येक वेळी मी पुढेच जातो आणि हे कधी ना कधी म्हणजे असे पाठवूनच येत असतात. कधी येणार काय माहिती. एकदम बोर झालोय आम्ही दोघे पण इथे. आणि भाई हा तर वडापाव खायला घसरलाय. भाई लवकर आलात रे. 10चा टाइम दिला, 10चा. 1000 रुपये दे. 500 नाही, 2,500 रुपये. मला नाही माहिती. 1000 रुपये डन झालाय. 1000 रुपये दे. अर्धाच पेमेंट झालाय हो. आम्हाला माहित नाही. 1000 म्हणजे 1000. 2 500च्या नोटी. एक बाद झाली. नाही ना, अजून एक. अरे गरीब. सॉरी. लवकर अजून एक. अरे एटीएम गेला. ओके, 1000 रुपये आलेले आहेत. थँक्यू मंडळ, आभार आहे. आणि तुझा काय चाललं रे इंस्टाग्राम लाईव्ह नुसता? रेडी गाईज? चला लवकर.
तर इथे थांबल्यानंतर 2 रस्ते आहेत, ते म्हणजे ह्या साईडला रायगड रोपवे आणि या साईडला बोरवाडी. तर योगेश, आता आपल्याला जायचं कुठे आहे? हा रायगड रोपवेकडे गेला, इकडे नाही जायचं आपल्याला, इकडे जायचं बोरवाडी. किल्ले मानगडकडे जायचं. ओके, म्हणजे या साईडला म्हणजे जवळच आलो. समोर जो डोंगर दिसतोय त्याच्या पण वरती. ओके, हे आणि त्यांना टेस्ट मस्त आहे. थँक्यू. आणि मध्येच रस्त्यामध्ये लागला तो सुंदर व्ह्यू, सुंदर असा छोटासा धबधबा. आणि सगळे इथे थांबलोय. आणि इथून किती आता? 5 किलोमीटर म्हणजे 10 मिनिटं. ओके, आता 10 मिनिटाचा प्रवास आहे आणि सुंदर असा. तर मित्रांनो, फायनली आम्ही कुंभे वॉटरफॉल त्या साईडला आणि आम्ही पलीकडच्या साईडला पोहोचलोय. आणि इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल, मी आता तिथे जातोय. एक बोगदा आहे, सो तो बोगदा क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. आणि इथे सगळे थांबायचं एक कारण म्हणजे इथून व्ह्यू खूप भारी दिसतोय, तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंडला सुंदर असा व्ह्यू. आणि पाऊस आला पाठीमागे एकदम तुफान असा. या बोगद्यामध्ये आले. आताच आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही जातोय तो आता स्पॉटवरती, म्हणजे जिथून कुंभे वॉटरफॉल एकदम स्पष्ट दिसतो. आणि एकदम पाऊस जोरात असल्यामुळे एकदम सगळीकडे धुका वगैरे आलेला आहे आणि आम्ही पण एकदम भिजत म्हणजे सगळे भिजत जेवलो. आणि आता त्या स्पॉटवरती सगळे चाललेले आहोत, जो सगळे रेडी झालेत आणि एक एक जण सगळे पुढे चाललेत त्या स्पॉटवरती जायला.
या धुक्यामुळे आम्ही सगळेजण खाली होतो. ते आता आम्ही वरती आलोय आणि वरती येऊन धबधब्याचं पाणी जिथून पडतोय त्याच्या मागे एक पोहण्यासाठी डबका आहे. तो तिथे आता सगळे चाललोय पोहण्यासाठी. पण पाऊस जास्त पडल्यामुळे पाण्याची एकदम पातळी वाढली आहे, त्यामुळे हे एकदम रिस्की वाटतोय. सो पोहणं आम्ही कॅन्सल केलंय, कारण जर इथे उडी मारली तर हा फ्लो एकदम जोरात आहे. सो हे सगळं रिस्की वाटते, त्यामुळे सगळ्यांना सांगितलं पोहणं कॅन्सल. कारण आम्ही जाताना पाणी कमी होतं आणि आता जास्त पाणी वाढले. तर मंडळी व्हिडिओचा एंड इथेच होतोय आणि आपल्या व्हिडिओला मित्रांनो ओके.